आपल्याला सगळ्याला जय शिवराय. दिसत नसलं तर ऐका, आता लय दिवस झाला आपण एकत्र आलो नाही. बरेच दिवस झाले हॉस्पिटलला गेलेत माझे सुद्धा. तुम्ही जितके तास सुचला होतात भेटायला तितक्यात मी सुद्धा सुचलो होतो. कवा अंतरवाली दिसन मला. मी ही खूप सारखं सारखं आठवत होतो. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपले आरक्षणाची लढाई आपण आता अंतिम टप्प्यात आणली. शेवटी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला शब्द देतो, मरणाच्या शेवटच्या घटका मोजेपर्यंत हा मनोज जरांगे समाजासोबत येईल. आता त्या मरणाच्या घटका मोजायची जरी वेळ आली तरी मी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय वाटत नाही. तुम्हाला महत्वाचं एक सांगतो आधी, आपल्याला कितीही आपल्या विरोधात जातीवाद केला, जातीभेद केला, मी सांगतोय हे शांत चित्तान ऐका. कधी नव्हे तर माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली, त्यामुळं कितीही कोणी जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, आपल्याकडून जातीवाद करायचा नाही. सगळ्यात पहिली सुरुवात करताना बोलण्याच्या माझ्या इथून सुरुवात करतो. आंतरवालीतला सगळा समाज, मराठ्यासह सगळं गाव आपलंय. त्यांनी आपल्याला किती दुखविलं, एक ब्र शब्द सुद्धा मराठ्यांनी काढायचा नाही. त्यांनाही मनोमनी वाटत असन आपण उगाच बोलतो, शेवटी आपलं गाव आहे. ज्या दिवशी पश्चाताप येईल त्या दिवशी ते बदल करतील अशी अपेक्षा धरू. नाही केला, त्यांनी रोज आपल्या आरक्षणाला आंतरवालीतल्या बांधवांनी विरोध केला, मराठ्यांनी पण आणि ओबीसींनी पण. आपण त्यांना विरोधक मानायचं नाही, एकाही शब्दानं त्यांना दुखवायचं नाही. दुसरं, आपल्या आंतरवालीच्या आजूबाजूचे असणारे गावं जे आपल्या विरोधात उतरलेत ते आपले शिवभाऊ आहेत, त्यांना पण नाही दुखवायचं. त्यांनी किती घाणेरड्या भाषेत आपल्या विरोधात बोलू द्या, आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्कटून नाही द्यायची. त्यांना बोलू द्या काय बोलायचं, आपण नाही उत्तर द्यायचं. त्याचं कारण लगेच सांगतो. ह्यो आला येवल्याहून, नाशिकहून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.